नमस्कार. मी प्राध्यापक सतीश शिर्के. आपण माझ्या चॅनलला विविध प्रकारची भाषणे, सूत्रसंचालन, चारोळ्या आणि विविध कार्यक्रमाचं नियोजन त्या ठिकाणी ऐकत आहात. आज आपण कधी एखाद्या ज्येष्ठ मोठ्या व्यक्तीचा जर वाढदिवस करावायचा असेल तर त्यासाठी तो कशा पद्धतीनं केला पाहिजे, कशा पद्धतीनं सूत्रसंचालन केलं पाहिजे, त्याची अनेकदा आपल्याला माहिती नसते. ती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर ऐका. अद्यापही आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर, मोठ्या व्यक्तीचा वाढदिवस सूत्रसंचालन. खाली मोठ्या व्यक्तीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालनाची नमुना स्क्रिप्ट दिली आहे. ही स्क्रिप्ट सन्माननीय, आदरणीय, समाजकार्य, शिक्षण, राजकारण किंवा सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या वाढदिवसासाठी तुम्हाला वापरता येईल. वाढदिवस सूत्रसंचालन स्क्रिप्ट मोठ्या व्यक्तींसाठी. प्रामुख्यानं प्रारंभ हा स्वागतानं करावा. सूत्रसंचालक या ठिकाणी म्हणू शकतात, नमस्कार, शुभ संध्या, आदरणीय उपस्थित मान्यवर, परिवारातील सदस्य, मित्रमंडळी, शुभचिंतक आणि प्रेमळ कार्यकर्त्या हो. आपण सर्वजण आज एक अत्यंत स्नेहमय, प्रेरणादायी आणि आनंददायी सोहळ्यासाठी इथे एकत्र आलो आहोत. तो म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या, आदरणीय, कर्तृत्ववान आणि समाजासाठी समर्पित व्यक्तिमत्वाचा वाढदिवस. ज्ञान, सेवा आणि संस्कारांची ज्योत तेवत ठेवणाऱ्या व्यक्तीस मनपूर्वक शुभेच्छा. आजचा दिवस खास आहे कारण आजचा दिवस एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या आनंदाचा, आठवणींचा आणि प्रेमाचा उत्सव आहे. आपले मनपूर्वक स्वागत करतो या वाढदिवसाच्या खास कार्यक्रमात. साक्षात प्रेरणेचा झरा, प्रेमाचा महासागर अशा आपल्या साहेबांचा आज वाढदिवस. तिथं तुम्ही त्यांचा नामोल्लेख करू शकता आणि कार्यक्रमाच्या प्रारंभीच अशा पद्धतीनं अतिशय चांगल्या शब्दात तुम्ही त्यांचं स्वागत करू शकता. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनानं त्या ठिकाणी करता येईल. अर्थात हे स्थानपरत्वे बदलू शकतं. प्रतिमा कशाची ठेवायची हा आपल्या आवडीचा प्रश्न आहे. त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कुलदेवताची, सरस्वतीची, त्या क्षेत्रातील एखाद्या मान्यवराची अशी प्रतिमा आपण ठेवू शकतो. यामध्ये प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात प्रकाशाने होते. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व प्रतिमा पूजनाने करूया. चांगल्या विचारांचा आरंभ चांगल्या गोष्टींनी व्हावा म्हणून आपण दीप प्रज्वलन करणार आहोत. तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं की दीप प्रज्वलनासाठी प्रमुख पाहुण्यांना आमंत्रण द्यायचं आणि जे उपस्थित असेल त्यांचा नामोल्लेख करत आदरानं करावा आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे अशी उद्घोषणा तुम्ही करू शकता. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे याच्यामध्ये की मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार. की आलेले जे कार्यक्रमाला मुख्य मान्यवर असतात त्यांचा सत्कार करणं, आगत स्वागत करणं हे आपलं कर्तव्य असतं. आणि म्हणून जीवनात नवे शिखर गाठणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या मंगल शुभेच्छा देण्यासाठी आता आपल्या समवेत सोबत उपस्थित आहेत काही मान्यवर व्यक्ती ज्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा आनंद द्विगुणित केला आहे. आपण सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन स्वागत करूया आणि सर्वच मान्यवरांचा मानाप्रमाणे त्या ठिकाणी क्रम लावून सूत्रसंचालकांना त्या ठिकाणी स्वागत करायचं असतं. याची उद्घोषणा करण्यासाठी स्वतः सूत्रसंचालकांना करावी किंवा अन्य एखाद्या व्यक्तीला संधी द्यायची असेल तर त्यांचंही आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर गौरवमयी वाटचाल म्हणजे ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय त्या ठिकाणी करून द्यावा.
ते करण्यासाठी कधी कधी सूत्रसंचालकानं तो स्वतः करावा अथवा एखादं सन्मानपत्र मानपत्र जर द्यायचं असेल तर त्याचं वाचन त्या ठिकाणी करता येईल. या ठिकाणी आपण परिचय करत असताना असं म्हणू शकतो, असे व्यक्तिमत्व जे स्वकर्तृत्वानं समाजात आदराचे स्थान निर्माण करतो. जेवढं काम ते करतात त्याहून अधिक प्रेम ते कमावतात. आपल्या म्हणजे त्या व्यक्तीचं नाव घेऊन आपल्या साहेबांचा जीवन प्रवास म्हणजेच सामाजिक जाणीवेचा, प्रामाणिकपणाचा आणि सेवाभावाचा मार्ग, असं छानपैकी बोलून तुम्ही थोडक्यात त्यांचा परिचय सांगू शकता. त्यामध्ये सर्वप्रथम त्यांचं पूर्ण नाव, कदाचित त्यांना टोपण नाव असेल तर त्याचाही उल्लेख व्हावा. वय म्हणजेच कितवा वाढदिवस आहे त्याचाही उल्लेख त्या ठिकाणी व्हावं. त्यानंतर त्यांचं जन्मतळ, त्याचबरोबर शिक्षण कुठं झालं, प्राथमिक माध्यमिक जे शिक्षण झालं असेल त्याची थोडक्यास त्यांच्या शिक्षणाची माहिती त्याच्यामध्ये द्यावी. त्यानंतर कौटुंबिक पार्श्वभूमी, मग अगदी आईवडिलांपासून आतापर्यंत पती पत्नी, त्यानंतर भाऊ बहीण मुलींपर्यंत कौटुंबिक पार्श्वभूमीचाही उल्लेख आलेल्या मान्यवरांना त्या ठिकाणी व्हावा. ते ज्या क्षेत्रात काम करतात त्या क्षेत्राचा कामाचा उल्लेख या ठिकाणी होणं गरजेचं आहे. त्यांचं सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, विविध क्षेत्रातील जे योगदान असेल त्या योगदानाचा उल्लेख व्हावा. त्यांच्या हातून काही विशेष कार्य होत असेल, उल्लेखनीय कार्य होत असेल तर तेही या ठिकाणी आपल्याला करता येईल. त्यानंतर मग केक कापण्याचा सोहळा त्या ठिकाणी घेता येईल. त्यावेळेस एखादं शुभेच्छा गीत आपण लावू शकतो. आणि आता असं म्हणता येईल की आता आपल्या सर्वांच्या उत्कंठेचा क्षण आला आहे, केक कटिंगचा क्षण. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात वाढदिवस गीत गायन करूया. मग वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा द्या आणि पार्श्वसंगीत म्हणून केक कापताना एखादं गीत तुम्हाला त्या ठिकाणी वाजवता येईल. यावेळेस फुलं, शुभेच्छा पत्र, भेटवस्तू यांचा स्नेहभाव दाखवावा. म्हणजे आलेले मान्यवर सुद्धा कधी कधी त्यांना काही फुलं देऊ शकतात, शुभेच्छा पत्र, भेटवस्तू देऊ शकतात, तर त्यांचाही त्या ठिकाणी यथोचित स्वीकार वाढदिवसाच्या निमित्तानं व्हावा. त्यानंतर शुभेच्छापर भाषणे, म्हणजेच आलेले जे कुटुंबीय मित्रांकडून वाढदिवस म्हणजे आठवणींना उजाळा असतो. प्रेमाचे बोल आणि भविष्याच्या शुभेच्छा आपण ऐकूया. काही खास व्यक्तींकडून त्यांच्या शुभेच्छा आणि म्हणून काही ठराविक व्यक्तींकडून शुभेच्छा त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत. त्यांचा गुणगौरव, कौतुक त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि मग म्हणता येईल आता काही खास व्यक्ती आपले मनोगत व शुभेच्छा व्यक्त करतील. सर्वप्रथम ते ज्या ठिकाणी काम करत होते, एखादं ऑफिस असेल, शाळा महाविद्यालय असेल, कंपनी असेल, तिथल्या एखाद्या सहकार्याला तुम्ही मनोगत व्यक्त करायला संधी द्या. त्यानंतर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी संधी आपण दिली पाहिजे. त्यानंतर शाळा महाविद्यालय असेल तर विद्यार्थ्यांना मनोगत व्यक्त करू द्या, किंवा अन्य ठिकाणी कार्यक्रम असेल तर कार्यकर्ते त्या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. आणि ज्या कार्यक्रमाला आपण जमलेलो तिथे एखादी विशेष मान्यवर उपस्थित आमंत्रित पाहुणे असतील तर त्यांचंही भाषण त्या ठिकाणी झालं पाहिजे. त्यानंतर 7वा मुद्दा आपल्याला घेता येईल की उत्सव मूर्ती मनोगत, म्हणजे ज्यांचा वाढदिवस आहे, ज्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आहे त्यांनाही मनोगताची संधी त्या ठिकाणी दिली पाहिजे. आणि असं म्हणता येईल की आता आपण त्या व्यक्तींचं मनोगत ऐकणार आहोत ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सारे इथे एकत्र आलो आहोत. आदरणीय त्या व्यक्तीचं यांचे मनोगत आणि त्यांना त्या ठिकाणी मनोगताचं संधी प्राप्त करून आपण दिली पाहिजे. त्यानंतर 8वा मुद्दा आपल्याला घेता येईल, सूत्रसंचालकाला हे करायचे अध्यक्षीय मनोगत. कार्यक्रम म्हटल्यानंतर अध्यक्ष असतात, कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे मनोगत किंवा त्यांना शुभेच्छा संदेश त्या ठिकाणी देता येईल. त्यांना तुम्ही पाचारण करू शकता, उद्घोषणा त्यांच्या नावाची सन्मानपूर्वक करा आणि अध्यक्षाचं मनोगत त्या ठिकाणी घ्या. शेवटी असतो आभार प्रदर्शन. अर्थात आभार प्रदर्शनाला तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी जबाबदारी देऊ शकता, मात्र आपण सांगत उद्घोषणा असं करतात की आता आपल्या कार्यक्रमाची सांगता जवळ आली आहे, आजचा दिवस खास करण्यासाठी. उपस्थित राहिलेल्या सर्व पाहुण्यांचे, मित्रांचे आणि कुटुंबियाचे मनपूर्वक आभार. हा संपूर्ण सोहळा आनंददायक करण्यासाठी
ज्यांनी वेळ, मन, श्रम आणि प्रेम दिलं त्यांचे मनापासून आभार मानतो. तसंच आपल्या सर्व उपस्थितांचे मनपूर्वक आभार. म्हणजे अगदी तुम्हालाच मानायचे असतील तर त्या ठिकाणी तुम्ही असं बोलू शकता. आभाराच्या काही चारोळ्या म्हणजे प्रत्येक घटकाच्या चारोळ्या स्वतंत्ररित्या आपल्या चॅनलवरती आहेत, त्या तुम्ही पहा. कधी कधी वेळ असेल तर तुम्ही एखादा मनोरंजन त्या ठिकाणी करू शकता, खेळ घेऊ शकता. सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन काही ठिकाणी आपल्याला परिस्थिती पाहून करता येऊ शकतं. वाढदिवसाच्या आनंदात अजून रंग भरण्यासाठी काही खास कार्यक्रम, खेळ, कविता किंवा गाणी सादर केली जातात. तर आपली आवड निवड आणि त्या ठिकाणची प्राप्त परिस्थितीवरती हा निर्णय तुम्हाला घेता येईल. त्यानंतर 9वा मुद्दा समारोप आणि भोजन सूचना. बऱ्याचशा वेळेला समारोप करत असताना त्या ठिकाणी भोजनाची काही व्यवस्था असेल किंवा अल्पोपहाराची व्यवस्था असेल किंवा उपस्थित मान्यवरांना काही सूचना आपल्याला द्यायच्या असतील तर त्याही देता येतात. आणि असं म्हणू शकतो आपण, आता या सुंदर सोहळ्याचा समारोप करत आपण सर्वांना प्रेमळ भोजनासाठी आमंत्रित करतो. चला तर मग या सुंदर क्षणांची आठवण घेऊन आपण गोड जेवणाचा, खाण्याचा, अल्पोपहाराचा आस्वाद घेऊया. आपल्या सर्वांच्या प्रेमाने आजचा वाढदिवस अविस्मरणीय झाला असं म्हणून आपण सर्वांनी स्नेहभोजनाचा लाभ घ्यावा ही आयोजकांतर्फे विनंती आपण सूत्रसंचालकांना त्या ठिकाणी द्यायची आहे. त्यानंतर शेवटची ओळ आपण म्हणू शकतो की प्रेम देणं, प्रेरणा देणं आणि आशीर्वाद देणं यातच खरा वाढदिवस असतो. पुन्हा एकदा त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा असं तुम्ही म्हणा, बोला. आणि शेवटी मग आपण जो सूत्रसंचालक करत असतो त्यांना असं म्हणायचं असतं की मी सूत्रसंचालक प्राध्यापक सतीश शिर्के आपली रजा घेतो. धन्यवाद.